नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. विण दोघातलीही तुटे ना आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की अखेरकार समर स्वानंदीच्या बर्थडेसाठी सगळ्यांशी तो विचारपूस करतो की स्वानंदी मॅडमला काय आवडेल, एवढं काय मोठं गिफ्ट द्यायचं, काय द्यायचं. तो सगळ्यांना विचारतो, म्हणजे स्वानंदीचा भाऊ, आनंद, आजी, सगळ्यांना. आजी म्हणतात की स्वानंदीला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता खूप आवडते. तोपर्यंत समर आजीकडे पाहतच राहतो. तोपर्यंत ते मल्लिकाचा काही वेगळाच प्लॅन काही चाललेला असतो डोक्यामध्ये, की म्हणते अखेरकार समर आणि स्वानंदी हे दोघेजणी एकमेकांच्या जवळीक यायला लागले आहेत, त्यांच्यामध्ये नजदीक वाढायला लागले. नक्की ह्या दोघांमध्ये नक्की काय करायचं. तोपर्यंत समर स्वानंदीला मैत्री म्हणजे फ्रेंडशिपसाठी पुढे हात करतो. स्वानंदीही त्याला हो म्हणते आणि चांगली दोघंजणी गप्पा वगैरे मारतात आणि समर तिला मिठी मारणार. तोपर्यंत स्वानंदी थोडीशी म्हणजे म्हणतात ना घाबरते आणि तिच्या अंगावरती काटे येतात. तिला वाटतं की खरंच समरने आज मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न केला. ह्या माणसामध्ये किती बदल झाला आहे असं तिला थोडंसं वाटत असतं मनामध्ये. म्हणते राजवाडे, खरंच तुम्ही फार बदलला आहात. तोपर्यंत दुसऱ्या दिवशीही ते मंदिरामध्ये स्वानंदी चाललेले असते. राजवाडे म्हणजे समर म्हणतो की चला स्वानंदी मॅडम, मीही येतो तुमच्याबरोबर मंदिरामध्ये. स्वानंदी त्याच्याकडे पाहतच राहते. राजवाडे, चक्क आज तुम्ही मंदिरामध्ये आणि माझ्याबरोबर, आणि तुम्हीही कधीपासून देवदेव करायला लागला हो. राजवाडे म्हणजे समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, मी काही येऊ शकत नाही का? अहो आज तुमचा बड्डे, जन्मदिवस म्हणल्यानंतर ना थोडीशी मीही तुमच्याबरोबर देवपूजा केली म्हणून काय बिघडते का? तोपर्यंत स्वानंदी म्हणते बरं राजवाडे, चला तुम्ही काय खाल्लं? समर म्हणतो हो घेतलं आहे, सगळं काही घेतलं आहे, आपल्याला मंदिरात जायचं आहे ना, चला पूजा वगैरे करायची. तिथं गेल्यानंतर ना असं काही होतं की समर आणि स्वानंदी दोघेजणी इथे पूजेसाठी बसतात. आणि पूजेसाठी बसल्यानंतर असं काही मोठं घडतं की स्वानंदीच्या डोक्यामध्ये कुंकू पडतं. स्वानंदी थोडीशी घाबरते आणि म्हणते गुरुजी, हे कुंकू पडणं थोडंसं अशुभ तर नाही आहे ना झालं, काही वेगळं घटित घडणार तर नाही आहे ना? गुरुजी म्हणतात स्वानंदी मॅडम, तुम्ही काही घाबरू नका. अहो असं काही होणारच नाही आहे, कारण की देवीच्या दारामध्ये तुमच्या भांगेत कुंकू पडणं म्हणजे खूप सौभाग्याची बात आहे. तोपर्यंत स्वानंदी समरकडे बघते आणि हसते. समर तिला इशाऱ्याने म्हणतो की मॅडम, तुम्ही एवढे कशाला घाबरताय, जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. तोपर्यंत नीटनेटके कुठलेही विघ्न न येता ह्या दोघांची पूजा वगैरे होती आणि हे देवी आईचा आशीर्वाद घेऊन तिथून माघारी फिरतात. माघारी फिरत असताना तोपर्यंत समर म्हणतो स्वानंदी मॅडम, दरवेळेस आपला कुठलाही कार्यक्रम घरामध्ये शुभ कार्य असलं तर आपण दोघांनी मंदिरामध्ये यायचं बरं का? स्वानंदी त्याच्याकडे पाहतच राहते. चक्क राजवाडे, आज तुम्ही म्हणताय मंदिरामध्ये जोडीने यायचं आणि तुमच्या तोंडातून हे शब्द जरा वेगळेच वाटत आहेत. समर म्हणतो काय बोलताय काय तुम्ही? अहो मी काय बोलू शकत नाही का असं? तोपर्यंत स्वानंदी म्हणते नाही हो, तसं नाही, पण चक्क आजकाल तुमच्यामध्ये खूप बदल व्हायला लागले, जरा वेगळंच वागायला लागलं आहे. तोपर्यंत मल्लिका हिते डोक्यामध्ये काही नाही कटकारस्थान स्वानंदीच्या बद्दल गमतीच्या शिजतच असतात. म्हणते की मला काही जरी झालं तर ह्या दोघांमध्ये फूट पाडलीच पाहिजे. शेवटी स्वानंदीच्या समोर मल्लिकाचा खरा चेहरा येईल का? आणि समोर जेव्हा मल्लिकाचा खरा चेहरा येईल तेव्हा काय करेल, काय घटना घडणार आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या